आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। नोंदणीकृत शेती भाडेपट्टा करारधारकांना आता मिळणार पीक कर्ज तहसीलदारांकडे नोंदणी करावी लागेल। तोंडी करार अनधिकृत ठरणार। या नवीन नियमामुळे आता जमिनीचे तोंडी किंवा साध्या कागदावर केलेले व्यवहार इतिहास जमा होतील। आता प्रत्येक करार अधिकृतपणे नोंदणीकृत करणं बंधनकारक करण्यात आलंय। अनेकदा जमीन भाड्याने दिल्यानंतर ती हडप केली जाईल किंवा कुळ कायदा लागेल अशी भीती जमीन मालकांना वाटत असते। मात्र कराराचा कालावधी संपताच जमिनीचा ताबा कोणताही अडथळा न येता मूळ मालकाकडे येईल। पट्टेदार शेतकऱ्याला जमिनीवर कोणताही कायमस्वरूपी मालकी हक्क सांगता येणार नाही। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झालेला आवडेल, खासदार सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन। वहिनींसाठी पहिला पुष्पहार माझा। सुनेत्रा पवार वहिनी जर का मुख्यमंत्री होणार असतील तर मला नक्कीच आनंद होईल। या उलट त्यांच्या सत्काराचा पहिला पुष्पहार माझाच असेल असं प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं। राज्यातील 14 जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा इशारा। यवतमाळ, चंद्रपूरमध्ये आज ऑरेंज अलर्ट। राज्यात प्रामुख्याने विदर्भात जोरदार वादळ वारे आणि गारपिटीचा अंदाज असून उर्वरित भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सोयाबीन दरामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा, 7,000वर दर पोहोचण्याची आशा। लासलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर सुमारे 6,725 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेत। मात्र शेतकरी वर्गाकडे आता सोयाबीन शिल्लक राहिलं नसल्यामुळे याचा सर्व फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापारी वर्गाला आणि साठवणूकदार यांना होणार आहे। 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठीमध्ये नापास। मराठीचा निकाल 92% तर गुजरातीचा 100%। 10वी परीक्षेला बसलेल्या 16 लाखांवर विद्यार्थ्यांपैकी 94,544 विद्यार्थी मराठी विषयात नापास झालेत। मराठी राज्याची राज्यभाषा तर देशाची अभिजात भाषा असताना हा निकाल लागला, तर या उलट गुजराती भाषेचा निकाल मात्र 100% लागलाय। कांदा 50 पैसे प्रति किलो। नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा मातीमोल मनमाडला 1 रुपया दर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील वरोड येथील शेतकरी प्रकाश गलदर यांनी 25 गोणी म्हणजेच 1,262 किलो कांदा विक्रीसाठी बाजारात आणला होता, पण त्यांना बाजारामध्ये अवघा 1 रुपया दर मिळाल्यामुळे त्यांना मिळालेल्या पैशापेक्षा हमाली, तोलाई, वराई आणि गोणी खर्च आणि इतर कपातींचा खर्च अधिक झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय। बस स्थानकांमध्ये अस्वच्छतेचा कहर। 2 रुपये स्वच्छता अधिभार कुठे गेला? स्वच्छतेच्या नावाखाली महामंडळाकडून प्रवाशांची आर्थिक लूट। स्वच्छतेचा पत्ता नाही, पण बस स्थानके घाणीच्या विळख्यात। मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानामध्ये 16 मे रोजी आंदोलनाची तारीख जाहीर करणार। आपण या राज्यामध्ये खूप मोठं आंदोलन उभं करणार आहोत, त्याची तारीख 16 तारखेला जाहीर केली जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। 14 मे नंतर थांबणार सनईचे सूर। 17 मे पासून मलमास। 19 जून पासून पुन्हा सुरू होणार विवाह सोहळे। जून आणि जुलै महिन्यामध्ये विवाहासाठी एकूण 18 मंगळकारी दिवस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये सीझनचा अंतिम मुहूर्त 12 जुलैला आहे। राज्यामध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र। 411 गावे, 1,194 वाड्यांना 466 टँकरने पाणी पुरवठा। उन्हाचा पारा वाढता टँकरच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक प्रभावित। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 100 टँकर तैनात करण्यात आलेत। हळदीच्या अवकेमध्ये वाढ। मोजमापासाठी जागा अपुरी। हिंगोली बाजार समितीमधील स्थिती। आणखी 2 निवारे उभारण्याची गरज। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सध्या दररोज 2,500 ते 3,000 क्विंटल हळदीची आवक होते। शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मार्केट यार्डावर आणखी 2 लिलाव निवारे उभारण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा। दक्षिण भारतामध्ये पावसाचा जोर वाढणार। महाराष्ट्रासह 6 राज्यांना इशारा। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून महाराष्ट्रासह 6 राज्यांना इशारा देण्यात आलाय। राज्यातील जिल्हा बँकेमध्ये 70% जागा स्थानिकांसाठी राखीव। नोकर भरतीसाठी 70-30चा नवीन नियम। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील रिक्त पदे भरताना 70% जागा संबंधित जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवल्या जातील। राज्याच्या सहकार विभागाने शुक्रवारी तसा शासन निर्णय जारी केलाय। शक्तीपीठ महामार्गाची सुधारित आखणी जाहीर। लवकरच भूसंपादन सुरू होणार। पुढील वर्षात सुरुवात करण्याचा प्रयत्न। हा महामार्ग एकूण 13 जिल्हे, 40 तालुके आणि 407 गावांमधून जाणार आहे।
युरियाचा काळा बाजार 786 केंद्राचे परवाने निलंबित तर 55 कायमचे रद्द. कृषी विभागाची राज्यभरामध्ये कारवाई. 694 ठिकाणी काळा बाजार उघड. खत माफियांना दणका. आता केवळ दुकानदारच नव्हे तर संशयास्पद खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचीही तपासणी केली जाते. ज्या शेतकऱ्यांनी 20 पेक्षा अधिक युरियाच्या गोणी खरेदी केल्या अशा 17,000 शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यापैकी 11,026 शेतकऱ्यांची तपासणी पूर्ण झाली असून 1,448 शेतकऱ्यांना वाजवीपेक्षा जास्त खरेदी केल्याप्रकरणी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शहराच्या अनेक भागाला नळाला पिवळे पाणी. जुळे, सोलापूर, मोदी परिसर, माजी सैनिक नगर या भागातील रहिवासी त्रस्त. भीमा नदीत साखर कारखान्याची मळी येते, त्यामुळे अनेकदा या पाण्याला पिवळा रंग चढतो. एप्रिलमध्ये युरियाची विक्रमी विक्री. केंद्राला शंका, पथकाकडून चौकशी होणार. जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये एरवी फारशी मागणी नसताना अनेक पट तडकबंद विक्री कशी काय झाली? एप्रिल महिन्यात साधारणतः युरिया, DAP या रासायनिक खतांना फारशी मागणी नसते. मात्र यंदा जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अनेक पटींनी युरिया आणि DAP खतांची विक्री झाल्यामुळे केंद्र सरकारच्या भुवया उंचवल्यात. 10वीच्या परीक्षा केंद्रांवर यापुढे ऑनलाईन प्रश्नपत्रिका मिळणार. आगामी पुरवणी परीक्षेत होणार पहिला प्रयोग. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाचा नवीन फॉर्म्युला. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यापुढे परीक्षा केंद्रांवरच ऑनलाईन माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवण्यात येतील. त्या ठिकाणी प्रिंट काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येतील. त्यामुळे प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीचा खर्च, वेळ आणि गुप्तता भंग होण्याचा धोका कमी होईल. आयुष्यमान भारत कार्ड निर्मितीमध्ये सोलापूर राज्यामध्ये प्रथम. आरोग्य विभागाची टीम पोहोचली गावागावात. सोलापूर जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेचे काम अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही मोहीम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली आणि या मोहिमेमुळे सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यात सलग 8 दिवस प्रथम क्रमांक प्राप्त केला. हिमायतनगर तालुक्यात भीषण पाणी टंचाई. विहिरीने तळ गाठलाय. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामस्थ संतप्त. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भर उन्हामध्ये भटकंती. तालुक्यामध्ये सिंचन व्यवस्थेचा मोठा अभाव असल्यामुळे कडक उन्हामध्ये सुमारे 90% गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. महिलांना पहाटेपासूनच हंडे घेऊन पाण्याच्या शोधात फिरावं लागतंय. काही ठिकाणी एका हंड्यासाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ महिलांवर येते. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून भारतात. हवामान तज्ज्ञांचा अंदाज. भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार वातावरणीय परिस्थिती अनुकूल असल्यामुळे मान्सून जूनच्या सुरुवातीलाच भारतात पोहोचू शकतो. 10वीच्या निकालात मुलींचा डंका. राज्यामध्ये निकाल 92.09%. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2% घट. गेल्या 5 वर्षातील सर्वात कमी निकाल यावर्षी लागलाय. नाशिक जिल्ह्यात 281 गाव आणि वाड्यांवर पाणी टंचाईचे संकट. प्रशासनाकडून 90 टँकरद्वारे 1.5 लाख ग्रामस्थांना पाणी पुरवठा. त्यासाठी प्रशासनाने खासगी स्वरूपात 90 टँकरची व्यवस्था केली. टँकरला पाणी उपलब्ध होण्यासाठी 28 दिवसांचे अधिग्रहण करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. लाडकी बहीण योजनेचे हप्ते रखडले. आर्थिक नियोजन कोलमडले. मे महिना उजाडला, पैसे काही मिळेनात. पासबुक अपडेट करण्यासाठी महिलांची बँकेमध्ये गर्दी. पॅराक्वाट डाय क्लोराईडवर देशव्यापी बंदीची तयारी. या रसायनामुळे विषबाधा, मूत्रपिंड निकामी होणे, फुफ्फुसांमध्ये तंतुमयता आणि पार्किन्सन्समध्ये गंभीर आजार उद्भवत असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर तज्ज्ञ समितीने बंदीची शिफारस पुढे केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.